नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा विशेष व्हेज थाळी बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण डाळ भात बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी तुरीची डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. यामध्ये पाणी घालून घेऊया. इथे मी पाऊण कप डाळीसाठी जवळपास 1.5 कप पाणी घालत आहे आणि 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. डाळीमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आज आपण बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे. त्यासाठी डाळ भाताबरोबरच आपण बटाटे शिजवायला घालूया. इथे मी 5 बटाटे घेतले आहेत. त्यामध्ये पाणी घालायचं आणि आता आपण हे डाळ भात आणि बटाटे इंस्टापॉटला लावून घेऊया. आपलं डाळ भात तयार होते तोपर्यंत आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पाणी घालून पुरीसाठी गोळा मळून घेऊया. पुरीसाठी कणिक मळत असताना ती चपातीपेक्षा थोडी घट्ट ठेवायची. इथे आपली कणिक मळून तयार आहे. कणिक मळून झाल्यानंतर 1 चमचा तेल लावून घेऊया. इथे आपली पुरीसाठी कणिक मळून तयार आहे. आता आपण यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. नेक्स्ट आपण भज्यांसाठी बेसनपीठ भिजवून घेऊया. त्यासाठी इथे एका भांड्यात बेसनपीठ घ्यायचं. बेसनामध्ये हळद, ओवा, मीठ आणि तिखट घालून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित भिजवून घ्यायचं. बेसन भिजवत असताना त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. तर इथे आपलं भज्यांसाठीचं बॅटर भिजवून तयार आहे. आता यामध्ये लसूण पेस्ट आणि कांदा घालून घेऊया. मिक्स करायचं. तर इथे आपलं भज्यांसाठीचं बॅटर भिजवून तयार आहे. आता आपण यावर एक झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. यानंतर नेक्स्ट आपण चवळीची रस्साभाजी बनवून घेऊया. इथे मी चवळी 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. सर्वात पहिले आपण भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा रंग बदलेपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचा. इथे आपला कांदा परतून झाला आहे. आता आपण यामध्ये खोबरं, लसूण आणि अद्रक घालून घेऊया. हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिट खोबरं तेलामध्ये छान परतून होईपर्यंत भाजून घ्यायचं. इथे आपलं खोबरं व्यवस्थित परतून झालं आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत 1.5 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर इथे आपलं सर्व साहित्य भाजून तयार आहे. आता आपण हे सर्व साहित्य थंड करून घेऊया. इथे आपला मसाला थंड करून झाला आहे. आता आपण हा एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया. आणि आता यामध्ये पाणी न घालता बारीक पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे आपलं भाजीसाठी लागणारं मसाल्याचं वाटण तयार आहे. आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. मोहरी जिरं तडतडलं की त्यामध्ये दालचिनी आणि तमालपत्र घालायचं. त्यानंतर आपण तयार केलेलं मसाल्याचं वाटण घालायचं आणि हे वाटण तेलामध्ये 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. मसाला तेलामध्ये परतून झाला की यामध्ये सुके मसाले घालायचे. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड आणि धनेपूड घालायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला 1.5 ते 2 मिनिट तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. इथे आपला मसाला छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये भिजवलेली चवळी घालूया. मिक्स करून घेऊ.
मिक्स करून झालं की यामध्ये पाणी घालायचं. इथे मी चवडीच्या दुप्पट पाणी घातलं आहे. आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी कमी किंवा जास्त करायचं. कसुरी मेथी घालून घेऊ. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर इथे आपला डाळ भात शिजून तयार आहे. डाळ भाताचा डबा बाहेर काढून घेऊया. सर्वात पहिले आपण डाळ लोणवून घेऊया. तर इथे आपली डाळ लोणवून तयार आहे. आता आपण बटाटे सोलून घेऊया. इथे आपले सर्व बटाटे सोलून झाले आहेत. आता आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊया. तर इथे आपल्या बटाट्याच्या फोडी करून तयार आहेत. आता आपण बटाट्याची सुकी भाजी बघूया. भाजीसाठी पॅनमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं. जिरं छान तेलामध्ये फुटलं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा घालायचा. कांदा आणि मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा आणि मिरची छान तेलामध्ये परतून झाली आहे. आता यामध्ये कढीपत्ता आणि लसूण पेस्ट घालूया. अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घेऊया. हळद घालूया. मिक्स करून घेऊ. आणि आता कट केलेल्या बटाट्याच्या फोडी घालूया. मिक्स करायचं. चवीनुसार मीठ आणि मॅगी मसाला घालून घेऊ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. झाकण काढूया. तर इथे आपली बटाट्याची सुकी भाजी तयार आहे. नेक्स्ट आपण डाळीला तडका घालूया. त्यासाठी सर्वात पहिले आपण डाळ पातळ करून घेऊया. एका पातेल्यामध्ये डाळ काढून घ्यायची. डाळीमध्ये गरम पाणी घालूया. आपल्याला डाळ किती पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं. मिक्स करून घेऊ. डाळीला उकळी आली की त्यामध्ये तडका घालायचा. तडक्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि हिंग घालायचा. कढीपत्ता घालूया. आता हा तडका डाळीमध्ये घालायचा आणि लगेच त्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे डाळीला छान हिंग मोहरीचा तडका बसतो. इथे आपली डाळ तयार आहे. आता आपण एकदा भाजी चेक करून घेऊया. कुकर उघडून बघूया. तर इथे आपली भाजी छान शिजली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे. तर इथे आपली रस्सा भाजी तयार आहे. नेक्स्ट आपण तळण करून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया. पुरीसाठी आपण लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तर इथे आपले गोळे बनवून तयार आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. पुरीसाठी एक गोळा घ्यायचा. त्याला गव्हाचं पीठ किंवा तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची. या प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया. तर इथे आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. इथे तेल छान गरम झालं आहे. आता आपण एक एक पुरी व्यवस्थित तळून घेऊया. तर इथे आपली पुरी तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता पुरी किती छान फुगली आहे. आणखी एक पुरी तळून घेऊया. या प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. इथे आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत.
नेक्स्ट आपण भजी तळून घेऊया। भजी तळण्या अगोदर आपण बॅटरमध्ये 2 चमचे गरम तेल घालूया, म्हणजे भजी छान होतात। इथे आपण तेलामध्ये भजी सोडून घेऊया। आता ही भजी सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये छान तळून घेऊया। तर इथे आपली भजी तळून झाली आहेत। या प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया। इथे आपली सर्व भजी तळून झाली आहेत। नेक्स्ट आपण आमरस बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी 2 आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता नेक्स्ट आपण आंब्याचं साल काढून घेऊया। तर इथे मी दोघी आंब्यांचं साल काढून घेतलं आहे। आता आपण या आंब्याचा गर काढून घेऊया। तर इथे मी दोघी आंब्यांचा गर काढून त्याला छोट्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे। आता आपण हा गर मिक्सरमधून फिरवून घेऊया। त्यासाठी इथे मी हा सर्व गर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आहे। त्यामध्ये साखर घालायची। आंब्याच्या चवीनुसार म्हणजे गोड किंवा आंबट यानुसार साखर कमी किंवा जास्त करायची। आता आपण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊया। तर इथे आपला आमरस तयार आहे। इथे आपला सर्व स्वयंपाक बनवून झाला आहे। आता आपण ताट वाढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।